नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चिमूर तालुक्यातील केसलाबोडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोजा केसलाबोडी येथे रात्री 7 वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे जलशुद्धीकरण संयंत्र संपूर्ण उडून गेल्यामुळे जलशुद्धीकरण संयंत्रांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चिमूर तालुक्यात ग्रामीण भागात झालेल्या वादळी वाऱ्याचा व पावसाचा जोरदार तडाखा बसला असून अनेक झाडे व अनेकांच्या घराच्या छतावरील पत्रे उडून गेल्याने चिमूर तालुक्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर गोवर्धनवाड येथील शिक्षक दाम्पत्य सकाळी नोकरीवर गेले असता घरी कोणीच नसल्याची खात्री करून अज्ञात इसमाने 2,60,000चे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. प्रशांत कांबडी यांची पत्नी शिक्षिका प्रभा कांबडी शाळेतून आल्यानंतर लोखंडी गेटचा व घराचा लॉक खुला दिसल्याने घरात प्रवेश करताच त्यांना हॉलमध्ये दरवाजाचा कोंडा पडलेला दिसला आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. या प्रकरणी प्रशांत दुर्गराज कांबडी यांनी तळोधी पोलीस स्टेशन येथे तोंडी रिपोर्ट दिली आहे. याबाबत फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन तळोधी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यातच कोरपणा तालुक्यातील सालहिरा गावात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतावर गेलेल्या एका तरुणाचा जिवंत वीज तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना सावलहिरा येथे 25 जून रोजी घडली. आनंद जोगी, वय वर्षे अंदाजे 20 असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी, महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोरपणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास कोरपणाचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सदर घटनेसाठी महावितरणाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्यात पावसाने जोर धरला असून पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 26 ते 30 जून दरम्यान राज्यात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 26 ते 29 जून दरम्यान विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि अतिवृष्टीची शक्यता आहे. शेतकऱ्याचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात असं वक्तव्य भाजप नेते लोणीकर यांनी केले होते. हे वक्तव्य म्हणजे भाजप नेत्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे देत असल्यागत असून हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकऱ्यांनी यांना जागा दाखवून देणे आता गरजेचे आहे असे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले. भाजप मंत्र्याचा हा उद्धटपणा आणि भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती असा घणाघात वडेट्टीवार यांनी सत्ताधिकारी भाजपवर केला आहे. श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपुर का सबसे पहला NBA एक्रेडिटेड इंस्टीट्यूट. तब से अब तक ये इंस्टीट्यूट अपने बेस्ट रिजल्ट, एक्सेलेंट एकेडमिक एंड वेल क्वालिफाइड एंड एक्सपीरियंस टीचर्स के साथ साथ प्लेसमेंट के लिए जाना जाता है. हमारे इंस्टीट्यूट में विविध प्रकार के ब्रांचेस हैं. इन कोर्सेज में एडमिशन लेने के लिए स्टूडेंट्स को 10वीं या 12वीं में सिर्फ पास होना आवश्यक है. इन सभी कोर्सेज के साथ एडवांस डिप्लोमा इन मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजी ये कोर्स भी हमारे यहाँ अवेलेबल है, जिसमें एडमिशन लेने के लिए स्टूडेंट्स को BSc केमिस्ट्री, बॉटनी, जूलॉजी, माइक्रोबायोलॉजी, BAMS, BHMS, BUMS में पदवीधर रहना आवश्यक है. हर साल हमारे स्टूडेंट्स का कैंपस थ्रू सिलेक्शन बजाज स्टील, फिलिप्स, C8 टायर्स, ओमैट, अंबुजा सीमेंट जैसे बड़े बड़े कंपनी में हो रहा है. और इतना ही नहीं, चंद्रपुर के बाहर गांव से आने वाले स्टूडेंट्स के लिए हमारे यहाँ हॉस्टल की सुविधा और बस की सुविधा भी उपलब्ध है. पुण्यात भाजपामध्ये मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम दरम्यान भाजपाचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यावर महिला पोलीस निरीक्षकांच्या विनयभंगाचा गंभीर आरोप झाला आहे. प्रकरणाचा गंभीर परिणाम म्हणून प्रमोद कोंढरे यांनी तातडीने राजीनामा पाठवला आहे. ही घटना शनिवार वाड्याजवळ घडली असून चहाच्या दुकानाजवळ घडलेल्या या प्रकरणाचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने परिस्थिती आणखीन गंभीर झाली आहे.
गांगलवाडी ते मुळझा मार्गावर आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करीत असलेला ट्रक बरडकिनी गावाजवळ खड्ड्यात फसल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल 10 तास खोळंबली होती। या मार्गावर काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते आणि वाहन चालकाला याचा अंदाज न आल्याने रेती भरलेला ट्रक खड्ड्यात जाऊन फसला। या मार्गावरून अनेक भाजीपाला विक्रेते नागरिक प्रवास करीत असल्याने ताबडतोब या रस्त्याचे डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।